मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। धरणगावमधील क्रांतिकारी खाजा नाईक यांच्या स्मृतीस्थळाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झालं। या लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर धरणगावात मुख्यमंत्र्यांची सभा पार पडली। यात मुख्यमंत्र्यांनी आदिवासी समाजाच्या संदर्भात महत्त्वाचं वक्तव्य केलं। येणाऱ्या 5 वर्षांमध्ये एकही आदिवासी बेघर नसेल, सर्व योजना आदिवासींपर्यंत पोहोचणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। आदिवासी महिलांना, विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळेल असं आश्वासन देखील देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आहे। लढणाऱ्यांमध्ये आमचे जनजातीय नायक, आमच्या आदिवासी समाजाचे अनेक नायक हे त्या ठिकाणी इंग्रजांसोबत, मुघलांसोबत लढलेले आपण बघितले। पण दुर्दैवाने इतिहासाने त्यांच्यावर अन्याय केला आणि त्यांचा इतिहास हा आपल्यापर्यंत पोचूच दिला नाही। आणि म्हणून खरं म्हणजे एक मोठं इतिहासापासून आपल्याला वंचित करण्यात आलं। आणि दुर्दैवाने स्वतंत्र भारतातही या नायकांवर मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला आपण बघितला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।